इकडे 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 माग काय काहीतरी गडबड झाली काहीतरी गडबड झाली काय तुझी दुसरी बाई सोडून गेली काय नालाय तुझे काय झालं बायकोचे पाहिजे भांडण काय झालं काय नेमकं काय बायकोचे माझे भांडणं काय ठेवून काय झालं पोरावर काय झालं काय झालं सांगा मला ते काय झालं माझ्या पोरानं आणि माझ्या बायकोच्या पोरानं मिळून आमच्या दोघांच्या सामायिक पोराला मारला परत सांग माझ्या पोरानं माझ्या बायकोच्या पोरानं मिळून आमच्या दोघांच्या सामायिक पोराला मारला तू गाण्याच्या पिच्या तो ओढून नाही आला ना नाही नाही 90 वगैरे नाही नाही हे काय तुझ्या पोराला तुझ्या बायकोच्या पोरानं सामायिक पोराला तुम्हाला कळणार नाही माझं लग्न झालं लग्न झालं पहिलंच मुलगा झाला मला माहिती मुलगा झाला 5-6 महिन्याचा मुलगा होता पुढे नाही तर बायको गेली आता मग त्याची पोरं सफळ होईल का नाही ना गावकरी म्हणले तू दुसरी बायको कर बरोबर आहे आणि निघाली नवरदेव बायको बघायला मग तू सगळ्यावर कोण बायको देते मग सोयरे डायरेक्ट म्हणले तू माळाची म्हणजे पाटाची बायको कर मग दुसरी का नराची बायको केली तिला तिच्या पाहिले नवऱ्याचं पोरं काय माझं वासरू जाऊ दे म्हणलं पुढं स्वार्थ काय मग वासरू येतं यावं मग घराची बायको तिच्या पाहिले नवऱ्याचं तिचं एक पोरग माझ्या बायकोचं माझं पहिलं एक पोरग पुढे चालून माझी बायको राहिली गाभण गरोदर मग तिला झाला मुलगा मग माझ्या पहिल्या बायकोच्या पोरानं मागून केलेल्या तिच्या पहिल्या नवऱ्याच्या पोरानं मिळून आमच्या दोघांच्या सामायिक पोराला मारलं असा विषय मला एक सांग ना नेमकं कोणाच्या पोराचं त्या इथं नाला तुला अक्कल आहे का काय अरे बाबा तमाशा हाजरी तमाशा पाहायचा हाजरी काय वेळ नसते त्याच्याकडे असं करून तू जायचे माझे लय भांडणं झाले कसं पोरा काय झालं ती म्हणते माझ्या पोराला डॉक्टर करायचंय आम्ही म्हणतो माझ्या पोराला इंजिनिअरिंग विचार चांगले का तुमचे काय काय पोरगा डॉक्टर झाला म्हणजे इंजेक्शन घ्या 2 पैसे काम कोणत्या बापाने शिकवलं मग रे माझा प्लॅन होता काय रे मला पोरगा इंजिनियर झाला तर लाखो रुपये खाता येते लाख रुपये खाता येते वाळू खाता येईल खडी खाता येईल पैसे खाता येते पैसा मी ऐकायला बायको मग तुझ्या माहिती म्हणलं नाही तिला म्हणलं एक रबाटा ठेवून दिला दुसरी बायको गेली मारायला मारायला जाऊन पुढे बसली मग रे केली माझ्यावर केस पोलीस लगे पोलीस आले धरला आम्हाला चला म्हणले साहेब तुम्हाला तुमचा सत्कार आहे लगेच नेलं आम्हाला बंद केलं मग बायको तिकडे जाऊन बसली का लगे कोर्टात केलं कोर्टात मग रे मग तिचा एक वकील माझा एक वकील चाले वकिलाचे भांडण मग जेच काय म्हणले तुम्ही भांडू नका भांडण कोणाचं म्हणजे हिरवण पाहिजे बोला मग लई मला जेजने बोलवलं बडे साहेब तुला साहेब म्हणले मग ते कोर्ट म्हणलं काय भानगडे म्हणलं माझ्या पोराला इंजिनिअरिंग करायचं बरोबर आहे कुठली का बाई बोलायला बरोबर आहे नाही मग ती माझ्या पोराला डॉक्टरच करायचं कोर्ट गोंधळा आता न्याय कोणा द्यावा तुझे प्लॅन सारखे मग वकील जज म्हणले तुम्ही असं करा भांडू नका घरी जा तुमच्या मुलाला घेऊन या त्याच्या पुढे 2 विचार मांडू मी कोर्टाला स्पष्ट उत्तर दिला अजून मुलगा आम्हाला व्हायचा आहे व्हायचा जाऊ दे आता ट्राय बी करू नको आता होणार बी नाही तुझ्याकडून आता कसं काम करू